हाय, आज शर्विल सकाळी उठल्यापासून असा रडत होता. सांगते तो का रडत होता. मी काल देवासाठी वस्त्र आणलेलं होतं. आज माझं त्याचं सकाळी सकाळी काम चालू होतं. म्हटलं चला आणले तर आपण त्याचा वेळेमध्ये वापर करून घ्यावा. मग मला असं वाटलं की आत्ताच करावं म्हणून लगेच लागली. देवपूजा करण्याच्या आधी छान कट वगैरे करून घेतला आणि आज फुलं वगैरे इतकी छान आली होती ना. पांढरी जास्वंदाला, लाल पण जास्वंदाला आली होती आणि पारिजातकाची पण फुले होते. देवपूजा केली. खरंच खूप छान वाटतं देवपूजा केल्यानंतर. घरामध्ये असं प्रसन्न वाटतं. आज गवारीची शेंगाची भाजी आणि भाकरीचा प्लॅन होता. सोबत जवस पण भाजून घेतलं होतं चटणीसाठी. म्हटलं जवसाची चटणी करता येईल म्हणून आज. आणि आज आम्हाला नेटफ्लिक्सवर मूव्ही बघत बघत जेवण करायचं होतं. खूप दिवसानंतर मी रिलॅक्समध्ये दुपारी जेवण करणार होते, ते पण मूव्ही पाहत पाहत. आणि पहिले असं व्हायचं पण आता थोडंसं कमी झालं, कारण की आता मला पटकन कामं वगैरे आवरून घ्यावे लागतात. जेवण वगैरे झाल्यानंतर शर्विलला हे असं झालं होतं बघा अंगावर. सांगते त्याला ही अशी ॲलर्जी झाली होती म्हणून हॉस्पिटलला घेऊन गेले होते. मग त्याला सांगितलं होतं की 3 वेळ आज त्याला औषध द्या म्हणून. नंतर हे दुपारी कमी झाल्यानंतरचं आहे आणि सकाळी तो खूप रडत होता म्हणून मला काही शूट करता आलं नाही त्याचा. आणि पूर्ण शरीरावर त्याच्या असे रॅशेस आलेले होते. मला भीती वाटली म्हणून आम्ही लगेच हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. आणि आल्यानंतर हा माझा राहिलेला मूव्ही पाहिला. पुढे काय होतं याची मला खूप उत्सुकता होती, कारण की त्याने एवढे कष्ट घेतले होते त्याच्या खेळासाठी. आणि नंतर शर्विल म्हटलं मला तुझ्या मांडीवरच झोपायचं आहे म्हणून. मग मूव्ही पाहत पाहत शर्विलचे असे खेळ चालू होते. त्याचे हे गोड नखरे मी कॅमेरामध्ये घेतले माझा. म्हटलं चला हे पण घेता येईल म्हणून. तो पण म्हणत होता की मम्मी माझी शूटिंग कर ना, माझा फोटो घे ना, मला फार भारी वाटतं असं तो म्हटल्यानंतर. चला तर मग असा गेला आजचा दिवस. भेटूया उद्या. बाय बाय.